वैद्यनाथ बँकेची मतमोजणी सुरू आहे. आत्तापर्यंत बरीच मतमोजणी ती आहे ते झाली आहे आणि जे पंकजा मुंडे यांचं वर्चस्व जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या मतमोजणी दरम्यान पाहायला मिळतंय. मात्र महाविकास आघाडीचे जे उमेदवार जे आहेत ते बाबा शिंदे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. तेही या ठिकाणी या मतदान प्रक्रिया दरम्यान उपस्थित आहेत. खरं तर पराभवाच्या छायेमध्ये दिसतायत. काय प्रतिक्रिया? पराभवाच्या छायापेक्षा आम्ही लोकशाही जीवन ठेवली आणि लोकशाही जीवन ठेवणार ह्याच्याकरता आम्ही इलेक्शन लढवणार. परळी मतदारसंघाचं इलेक्शन हे वेगळं असतं. हे वैद्यनाथ बँकेचे इलेक्शन आहे. 108 शाखा आहेत. 108 शाखामध्ये काही जाग्यावर कसं असतं, जिथले मॅनेजर असतील तिथले कर्जदार असतील ते त्या बाजूने म्हणजे झुकल्या जात असतात. आमचा उद्देश एकच आहे की परळी मतदारसंघात की वैद्यनाथ परिवर्तन पॅनल महाविकास आघाडी प्रणित हे आम्ही एक असं ठरवलं होतं की जनतेला मतदान करण्याचा अधिकार द्यायचा. त्या रूपी मी असन, आमचे नेते राजूभाऊ फड असतील, दुसरे आमचे सहकारी वैजनाथ डंपलवर असतील, आम्ही एक निश्चय केला आणि बँकेने एवढ्या जाचकाठी ठेवल्या तरी आमचे 3 फॉर्म राहिले. कारण FD असन, शेअर 17,000चा ह्या सगळं असतानाही आम्ही तिघंजण टिकलोत. आम्ही असं ठरवलं की जनतेला मताचा अधिकार द्यायचा आणि परळी मतदारसंघात ह्याच्या आधी जी झालेलं आहे ते होऊ नये म्हणून आम्ही जनतेला मताचा अधिकार दिला. आणि ह्याच्यामध्ये खरं पाहिलं की ज्या निवडणुका पार पडल्या याच्यामध्ये बोगस मतदान झालं. आपल्याच पक्षाकडून जे आहे ते वेगवेगळे आरोप झाले. मात्र ही जी मतदान प्रक्रिया पार पडली त्या दरम्यान काही बोगस वगैरे मतदान झालं असं? ही मतदान प्रक्रिया पार पडली, एकही बोगस झालं नाही. या लोक असे समाधान आहेत. मतदानाच्या रूपी मतदानाने जे होईल ते कुणाकडं असेल, पण आमचं एक म्हणणं होतं की जनतेला मतदान करण्याचा अधिकार द्यायचा आणि हेच झालं आहे. आणि बोगस एकही मत कुठं झालं नाही ह्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहेत. फडसाहेब, काय प्रतिक्रिया? खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये मतदान जे आहे ते पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्याच पॅनलला पाहायला मिळालं. पहिली गोष्ट तर वैद्यनाथ बँकेमध्ये जे सभासद आहेत त्यांनी 70% 80% मतदान केलंच नाही. कारण मतदानच झालं आहे आता 35-37% मतदान. त्याच्यामध्ये त्यांचं बांधील मतदान होतं आणि जे आहे हे राजाभाऊच्या वतीनं जे पॅनल उभा करण्यात आला ते एक शिस्त लागावं. कारण आत्तापर्यंतच्या गावगावच्या सोसायट्या बिनविरोध काढल्या जायच्या. जसं तुमची DCC बँक आहे, मनमानी कारभारानं तुम्ही जशी जे तुमचे सभासद आहेत त्यांना न कळता बिनविरोध काढायचे, मनावरच मेंबर द्यायचे, आपले उमेदवार द्यायचे. आणि त्याच्यामुळं काय व्हायचं की तुम्हाला विचारणार कोणी नसायचा की काय चाललं आहे कोणाचं. मग आता उदाहरणार्थ घ्या, 10 वर्ष झालं ज्यांनी शेअर्स घेतलेले तर त्यांना कसला तरी फंड मिळायला पाहिजे ना, वार्षिक फंड मिळायला पाहिजे किंवा सभासदाला थोडं तरी मान मिळाला पाहिजे. कारण ह्याच्या अगोदर 2 वेळेस तर इलेक्शन झालंच नाही, बिनविरोध काढलं. कोण डायरेक्टर आहेत, कोण अध्यक्ष व्हायला, हे जनतेला काही देणं घेणंच नसायचं. ह्या रूपी कमीत कमी हे तरी माहीत होईल की बाबा इलेक्शन लागत आहे, कोणीतरी विचारणार आहे. आणि जे चेअरमन असतो इथला तो पुण्याला असायचा, इथं मेन शाखेला कुणीच नसायचं. आणि जे पहिले काही डायरेक्टर लोक आहेत ह्यांचं खानदानिक बँक झाल्यासारखी झाली. एकच डायरेक्टर, आज 40 वर्षापासून एकच डायरेक्टर. मग त्याचे लेक, त्याचे नातू, एका डायरेक्टरचे 12-12 15-15 लोक त्यांचे डायरेक्टर लोकांचेच बँकेमध्ये कर्मचारी म्हणून येतं. तर ही जे स्पर्धा परीक्षेमधले जे कॅन्डिडेट आहेत बँकेनं स्पर्धा परीक्षेमधले कर्मचारी घ्यावं होतं, असे म्हणजे वशिल्यावरले नको इथं. ह्याकरता इलेक्शनमध्ये भाग घेतलेला आहे. हे तर आत्ताच आपल्याकडून काही मिळणार आहे किंवा आपल्याला लोक लगेच ॲक्सेप्ट करतील असं नाही. कारण ही खरी राजाभाऊ फडणं आत्ताशी परळीमधली हुकुमशाही जी होती ती कमी करण्याच्या मार्गावर लोकशाही पद्धतीनं कसं राजकारण आणि इलेक्शन असते हे दाखवून द्यायला जनतेला. आणि जे बीडचं नाव खराब होत होतं ते कसं तरी आता सुधारायला लागलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर मतमोजणी दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य दुजबिडिया, बीड.